नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करायला सुरुवात केलेली आहे. ती सर्व प्रॅक्टिस सेट 1.2 ही ग्राफिकल मेथडवर बेस आहे आणि या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 मधला जो क्वेश्चन 2 आहे त्यामधला एक्झाम्पल 4. चला बघूया एक्झाम्पल 4 मध्ये काय आहे. तर आपल्याला 3x y इक्वल टू 2, 2x y इक्वल टू 3 असे दोन इक्वेशन दिलेले आणि याला सॉल्व करायचे. तर मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला बघूया. आता इथं आपण 3x y इक्वल टू 2 हे लिहून घेतलंय प्रॉपर. आता आपल्याला काय करायचंय, एका साईडला फक्त एकच व्हेरिएबल ठेवायचंय, बाकी सगळं दुसऱ्या साईडला. आपण काय करू, इथं 3x ठेवून घेऊ. 3x इक्वल टू 2 जसं तसं आहे लिहून घ्या. y इकडे मायनस आहे, इकडे गेल्यावर काय होणार प्लस. आता बघा, जर कधी आपण ह्या 3 ला इकडे पाठवलं तर येणार, पण ते x 2 प्लस y अपॉन 3 येणार. असं येणार अपॉन 3 येणार, पण ते कॉम्प्लिकेटेड होणार आपल्याला हे सॉल्व करायला. जर कधी आपण या 2 ला तिकडे वापस पाठवलं तर बघा काय ते 3x मायनस 2 इक्वल टू y. म्हणजे हे y च्या फॉर्म मध्ये चेंज झालं. एका साईडला y आहे आणि बाकी सगळं दुसऱ्या साईडला आहे, म्हणजे एकच व्हेरिएबल. यालाच आपण काय असं लिहू शकतो, y इक्वल टू 3x मायनस 2, 3x मायनस 2. हे झालं का एका फॉर्म मध्ये झालं. म्हणजे या साईडला एकच व्हेरिएबल ठेवला आपण, तो x च्या जागी y ठेवला, बाकी सगळं त्या साईडला पाठवलं. 3x मायनस 2 हे भेटलं. आता आपल्याला इथं काय करायचंय, x ची किंमत टाकायची. इथं पुट x, मग लिहा इथं पुट x इक्वल टू 0. आता बघा आपल्याला काय भेटलेले, y इक्वल टू 3x मायनस 2 y इक्वल टू, आता x च्या इथं आपण किती येणार 0 ठेवणार. काय येणार 3 इंटू 0 मायनस 2. आता कोणत्या पण संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं इथे येणार 0, म्हणजे काय येणार y इक्वल टू मायनस 2 भेटणार आपल्याला. कसा बघा, ओके कॅल्क्युलेशन समजलं. इथं 0 मायनस 2 येणार मायनस 2. ओके, इथं आता हे काय करायचंय, सेकंड व्हॅल्यू ठेवायची. इथं काय करायचं, x इक्वल टू 0 झाला. आता 1 टाकू या इक्वेशन मध्ये. y इक्वल टू किती आपल्याकडे 3x मायनस 2 यामध्ये 1 टाकायचा. y इक्वल टू 3 इंटू 1 मायनस 2. ओके, किती येणार y इक्वल टू 3 इंटू 1 किती 3 मायनस 2. इथं किती भेटणार y आपल्याला 1. 3 मायनस 2 किती येणार 1 प्लस 1 येणार, म्हणजे 1. आला इथपर्यंत लक्षात आलं. काय डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. चला आता इथे काय करू आपण, x इक्वल टू 2 ठेवू. x व्हॅल्यू 2 ठेवू. तर काय आपल्याकडं y इक्वल टू 3x मायनस 2 आहे ना. तर y इक्वल टू 3 इंटू 2 मायनस 2 इथपर्यंत आलं लक्षात. आता काय येणार y इक्वल टू 3 दुने 6, 6 मायनस 2, 6 मायनस 2 किती येणार y इक्वल टू आपल्याकडे येणार 4. किती भेटलं आपल्याला 4 भेटले. 3 व्हॅल्यू 1 2 3 3 व्हॅल्यू भेटल्या आणि 3 ऑर्डर पेअर भेटल्या. आता टेबल मध्ये पुट करून घेऊ. x किती आता आपला 0, y किती भेटला आपल्याला मायनस 2 आणि ऑर्डर पेअर किती आला 0 मायनस 2, 0 मायनस 2. इथे किती आला 1 1, x 1 y 1 ऑर्डर पेअर 1 1. इथे किती आला x 2 y 4, x 2 y 4, x 2 y 4 किती आला 2 4, 2 and 4 ही ऑर्डर पेअर आली. झाले इथपर्यंत. आता हे सॉल्व करू आपण. इथं बघा, इथं पण सेम आहे. आता इथं काय 2x मायनस y इक्वल टू 3. मग याला पण आपण y च्याच फॉर्म मध्ये कन्वर्ट करू.
बघा आता इथं काय आहे 2x इक्वल टू 3 प्लस वाय, हा मायनस वाय इकडे गेल्यावर काय आला प्लस वाय. आता बघा 2x हे 3 आहे, या 3 ला इकडे बोलून घेऊ आपण -3. 3 किती इथं प्लस आहे, इकडे आल्यावर झाला मायनस आणि इकडे राहिला फक्त वाय. आणि वाय लाच आपण असं लिहून घेऊ, म्हणजे असं उलट लिहून घेऊ. काय होणार y इक्वल टू 2x मायनस 3, 2x मायनस 3 हे आलं आपलं y च्या फॉर्म मध्ये. आता इथं पण काय करायचं x च्या व्हॅल्यू टाकायच्या आणि y आपल्याला भेटून जाईल. चला तर लिहा पुट x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 देन y इक्वल टू किती आहे 2x मायनस 3, 2x मायनस 3, y इक्वल टू 2 इंटू x ची किंमत किती ठेवायची आहे 0 मायनस 3. मग इथे किती येणार y इक्वल टू मायनस 3. ओके इथं 0 0 मायनस 3 3 मायनस 3 हो इथं आलं. त्याच्यानंतर x इक्वल टू 1 इथं लिहा तुम्ही आता पुट x इक्वल टू 1 देन y इक्वल टू 2x मायनस 3, 2x मायनस 3. आता y y फाइंड करायचं आहे तर x किती ठेवायचं आपल्याला 1, y इक्वल टू 2 इंटू 1 मायनस 3 किती येणार 2 मायनस 3, 2 मायनस 3 किती येणार y इक्वल टू -1 येणार, -1 येणार. आता इथं x इक्वल टू 2 ठेवू आपण. तुम्ही लिहायचं पुट x इक्वल टू 2 देन जागा कमी असल्यामुळे मी असं लिहितोय या साईडला आणि तुम्ही एका खाली एक लिहायचं. चला आता x इक्वल टू 2, y इक्वल टू 2x मायनस 3, 2x मायनस 3 हे आहे. तर y इक्वल टू x ची इथं किती व्हॅल्यू ठेवायची 2 ठेवायची, 2 इंटू 2 मायनस 3 किती येणार 4 मायनस 3. y इक्वल टू किती येणार 4 मायनस 3 मायनस 3. y इक्वल टू 4 मायनस 3 किती येणार इथं 1 आला का 4 मायनस 3 1. आता हे लिहून घेऊ ऑर्डर पेअर. काय x 0 y -3 हे किती येणार 0 -3 एक ऑर्डर पेअर. आणि इथे किती येणार 1 -1 1 -1 1 -1 ही ऑर्डर पेअर झाली. x किती आहे 2 y 1, x 2 y 1 ऑर्डर पेअर किती झाली 2 1 2 1 हे झालंय. बघा हे पण प्रॉपरली सॉल्व्ह केलं, हे पण सॉल्व्ह केलं. 3 ऑर्डर पेअर भेटला, 3 ऑर्डर पेअर भेटले. आता फक्त ग्राफ ड्रॉ करायचा आणि त्याचं सोल्युशन काय ते फाइंड करायचं. मागच्या सगळ्या लेक्चरचे मी ग्राफ दिलेले आहे, पण याचा ग्राफ तुम्ही स्वतः ट्राय करा, हे मी देणार नाही. जर डाऊट आला तर कमेंट मध्ये सांगा, मी याचा पण ग्राफ नंतर देईल तुम्हाला. चला मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.